आता गेले 30, 35, 40 वर्ष जे शिवसेनेमध्ये राहून कट्टर आहेत, जुने जाणची लोक आहेत शिवसेनेचे, मध्ये भास्कर पाटील असतील त्यावेळेचे, दशरथ पालंडे असतील त्यावेळेचे, आनंद तरे होते त्यावेळेचे, नामचीन लोक होते, सामंत, विलास सामंत, अशोक वैती, नामचीन लोक शिवसेनेमध्ये होते. परंतु या नामचीन लोकांना कोणालाही वरती यायला चान्स मिळाला नाही. अशोक वैती पण महापौर झाले, पण ते पण नाराज होते, त्यांनी तात्काळ महापौरपदही सोडलं. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये जी व्यक्ती वरती येते अचानक, एकनाथराव शिंदे त्यांना पिकअप देतात. मी एकनाथराव शिंदेला सांगतो, या नरेश मस्केने एकेकाळी आपल्याला घाणघाण शिव्या दिलेल्या आहेत. नरेश मस्केने एकेकाळी घाणघाण शिव्या, आणि रवींद्र शिंदेला निलंबित करायला लावणारा माणूस तुम्हाला सांगून हा नरेश मस्केचा आहे. त्यामुळे मी नरेश मस्केला वारंवार बोलत असतो. टक्केवारी काढतो, ठेकेदारी काढतो, खासदार असून ठाणे महानगरपालिकेत टक्केवारीचे कामं करतो. हे खरं आहे ना? खरं बोलायला काय आहे? आता तिथे गडकरीच्या आरक्षण ठिकाणी भेट झाली, खाली मी बाईट दिली आणि मला बोलतो, अरे तू माझ्याबद्दल का बोलतो? अरे तू माझ्याबद्दल का बोलतो? तू कोण? तू काय मला खायला देतो का रे नरेश? ओ नरेश, तुझ्यापेक्षा मोठा आहे मी. वय वर्ष 60, महापालिका निवृत्त झालो 58 वर्षी, 2 वर्षाला, आता वय वर्ष 60. ए नरेश, सांगतो नरेश, तुला खासदार का बोलू? तू काय मला खाऊन मोठं केलंस? आणि तू बोलतो, हो तू मला का बोलतो असं? आमचं काय रे, आम्हाला शिव्या देतो, असं करतो. मग मी विचारलं, तुम्ही मला सस्पेंड का करायला लावलं? काय कारण होतं? माझ्यावर काय बितली आहे ते मीच जाणतो, आणि तुम्ही मला विचारणार आहे कोण? तरी मी आवारा तुरे न करता तुम्हाला बोलतो, तुम्ही करतो. अरे तुरे न करता तुम्ही खासदार म्हणून मान देतो. जर खासदार म्हणून माझ्या डोक्यावर बसत असेल तर ए नरेश, मी असंच बोलेल. ए नरेश, असंच बोलेल. खासदारकीचा मान ज्यालाच द्यावा जो पूर्ण स्वच्छ निष्कलंक असावा. हा खासदार स्वच्छ आणि निष्कलंक नाही तर आतून कपटी धूर्त लोकांवर कारवाई लावतो. किती लोकांवर कारवाई करायला लावले? रवींद्र शिंदेवर लावले, सुधीर गायकवाडवर लावले. ज्या अधिकाऱ्यांकडून कामं करायची त्यांना सस्पेंड करायला लावायचं. वा रे वा तुमची रणनीती. आता बघतो ना, मी तर सेवानिवृत्त झालेलो आहे. माझी संघटना आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन. नाही भ्रष्टाचार एकेकाचा फोडून काढला तर नावाचा रवींद्र शिंदे नाही, ना एकेकाचा भ्रष्टाचार फोडून काढला तर नावाचा रवींद्र शिंदे नाही. आणि त्या भ्रष्टाचारामध्ये जर मला कोणी एखादा सापडला तर जेलमध्ये टाकलाच हवा. ज्या भ्रष्टाचारामध्ये जर कोणी मला एखादा सापडला तर जेलमध्ये हा रवींद्र शिंदे टाकणार. कारण संविधान रक्षक, कायदा रक्षक, आरक्षण रक्षक, ब्लू पांथर, महाराष्ट्राचा सिंह, भारताचा रक्षक आणि भारताचं अग्निअस्त्र. या अग्निअस्त्राच्या कायद्याच्या कचाडीत जर तुम्ही आलात तर जाऊन भस्म व्हाल. संविधान जिंदा है, जिंदा रहेगा, जिंदा ही रहेगा जब तक सूरज चांद रहेगा. बाबा साहेब आंबेडकर तुम्हारा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा, संविधान जिंदा रहेगा. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र.